डहाणू तालुक्यातील वंकास परिसरातील 3 ते 4 पाड्यांमध्ये गेल्या 20 ते 25 दिवसांपासून वीज पुरवठा पूर्णपणे खंडित असल्याने हजारो नागरिक अंधारात जीवन जगण्यास मजबूर झाले आहेत। सलग अनेक दिवस वीज नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होणे तसेच पावसाळ्यात गंभीर जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे। वारंवार तक्रारी करूनही महावितरण प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। सध्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी चिखल, पाणी साचणे आणि अंधाराचे साम्राज्य पसरले आहे। ग्रामीण भागात साप, नाग, घोणस, फुरसे तसेच इतर विषारी जीवजंतू वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे। अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी संपूर्ण पाडे अंधारात असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे देखील धोकादायक ठरत आहे। सर्पदंश, अपघात किंवा इतर आपत्कालीन घटना घडल्यास वेळेवर मदत मिळण्यास अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। वीज पुरवठा बंद असल्यामुळे अनेक घरातील पिण्याच्या पाण्याच्या मोटारी बंद पडल्या असून मोबाईल फोन चार्ज करता येत नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधणेही कठीण झाले आहे। आजारी, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि लहान बालकांचा याचा सर्वाधिक फटका बसत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। दुसरीकडे शाळकरी विद्यार्थ्यांना रात्री अभ्यास करता येत नसल्याने त्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे। एकीकडे पालघर जिल्ह्याला चौथी मुंबई बनवण्याच्या घोषणा केल्या जात असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील नागरिकांना विजेसारख्या मूलभूत सुविधेसाठी संघर्ष करावा लागत असल्याने वास्तव वंकास परिसरात पाहायला मिळत आहे। या गंभीर समस्येच्या निषेधार्थ वंकास परिसरातील सुमारे 100 ते 150 महिलांनी तलासरी येथील महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला। पण सध्या डहाणू तालुक्यातील वंकास या गावामध्ये आहोत आणि माझ्या पाठीमागे बघू शकता साधारण 150-200 हा महिला वर्ग या ठिकाणी जमा झालेला आहे आणि गेल्या आठवड्यात संपूर्ण पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जो जारी केलेला होता आणि पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये सर्वत्र जनजीवन हे विस्कळीत झालेले आपल्याला पाहायला मिळत होतं आणि तसंच काही डहाणू तालुक्यातील वंकास या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते। साधारण इथल्या ज्या महिला वर्ग आहेत त्यांच्याकडनं एक सांगण्यात आलं आहे की साधारण 20 ते 25 दिवस झाले या ठिकाणी ह्या गावात 4 ते 5 पाड्या आहेत। या पाड्यांमध्ये लाईट नाही। हा संपूर्ण 3 ते 4 पाडे हे पूर्णपणे अंधारात आहेत आणि वारंवार स्थानिक प्रशासन जे वायरमॅन आहेत किंवा वरिष्ठ अधिकारी आहेत यांच्याकडे वारंवार चकरा मारून तरीही देखील ते ह्या लोकांना जुमानत नाही। वारंवार तक्रार करून तरी ते अजूनपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही। माझं नाव ज्योती महेश धुमाळ आहे। आमच्याकडे महिनाभर लाईट नाही आलेली आहे। आम्ही आज साहेबांकडे तलासरीमध्ये गेलेलो तर ते साहेब बोलले देऊ ना, हे वायरमॅन ते सुद्धा आहेत ना, बिल घ्या पण नाही येत आणि हे आपले मीटर नवीन बसवून देऊ असे बोलतात आणि पैसे घेऊन जातात ना, बसवतच नाही। 2-3 हजार घेऊन गेला आणि मीटर बसवतच नाही। आता 2 वर्ष लाईट झाली। गेली तुमची किती दिवसापासून लाईट गेलेली आहे? महिना झाला 1 महिना झाला लाईटच नाही ना। का आमची पोरा बसवून ठेवू काय? तिला शिक्षण जाय का नाही पोराचं? आमचे अंधेरी अभ्यास करते काय ती? जरा सुंदर जेवण निमला, मी पैसा भरतलं 2000 घेऊन गेला, घरपट्टी घेऊन गेला, आधार कार्ड घेऊन गेला। उदय सांगा आणून बसवू मीटर, ते मीटर बसवला नाही। आता 1 महिना झाला लाईट नाही, 2 वर्ष झाली मीटर नाही। आम्ही काय अशीच राहायची अंधेरी काय? आमची पोरी हा तिला शाळेत जायचा, अभ्यास करायचा, ते अभ्यास काय अंधेरी करते काय? इकडे जात इकडे लाईट नाही देत, तिकडे जात तिकडे लाईट नाही देत। आम्ही काय अशीच बसू काय? आता किती दिवसापासून तुम्ही अंधारामध्ये आहेत? 1 महिना झाला। जशी पाऊस पडला तशी लाईट नाही ना, बिल नुसताच भरू काय? 1 महिन्याला बिल किती? 10-15 हजार बिल देत। तर आम्ही काय पण मीटर तुम्हाला मीटर दिलेत का? मीटर आहे, मला मीटर नाही दिला, माझा पैसा घेऊन गेला तो भरत। मी तो सांगतो काय, मी पैसा घेऊ आणि उद्या येऊ ना मीटर बसून देऊ। पण आता लाईट गेली, कट झाली, तुमच्यावाले लाईटीचा प्रॉब्लेम आहे तर वायरमॅन वगैरे काय काम? वायरमॅन नाही आला, येत नाही। आमची माणसं तिकडे जाऊन बेस करत तरी नाही येत, लाईट नाही काय नाही। आता आज इकडे लावून जाते, ते दुसरं गेला काय काढून जात, तिकडे काय लाईट राहील काय? पार्वती गणपत रावते। आम्हाला लाईटच नाही, लाईट आम्हाला 1 महिना झाला तर लाईटच नाही ना। आम्ही आज तलासरीला गेले
ऑफिसला गेले तर सांगतात काय तुम्ही केला इकडे आलेच तर आम्हाला लाईट नाही, 1 महिना तर लाईट नाही सर. तर सांगते तुम्ही इकडे येऊ नको, आम्ही सांगते येत आहात असं. पण ते कधी पण इकडं आलेलं नाही. तर आम्हाला लाईट आम्हाला दुसरीकडची 2-1 दिवस देत आहात ना. तिकडून आम्हाला लाईट मजूर झाली काय, आम्ही लाईट मजूर झाली का आम्ही याची बंद करू ना, आम्हाला चालू करून दिली ना तर ती आम्ही घेऊन. पण आम्हाला 2-1 दिवस आम्हाला ही चालू झाल्यावर आम्हाला 2 दिवस पाहिजेत होती लाईट, पण हे दिया तयार नाही हा. आम्ही आता आख्या बाया आल्या हा ना. अंधेरी तर कसं राहू आता, रात्री कमी झाला तर जबाबदारी की जास्ती कमी झाला ना तर जबाबदारी की जास्त. आता आम्ही रात्री जनावर आलं काय आलं, लहान मुलं आहेत का आहेत, तर त्यासाठी आम्हाला लाईट पाहिजेच होती. ते दिनात गुलाब बाबू दुमाडा माझं नाव. मी 2000 रुपये मीटराचं भरलं तर मीटर त्याने आणून बसवलाच नाही. आणून बसवला पण जुना आणून बसवला नाही, त्याला चालू नाही काय काही नाही, आणून ना जुना बसवला ना. मी 2000 रुपये मीटराचं भरलं तरी पण अजून तरी त्यानं आणून बसवलाच नाही. कधीपासून तुमच्याकडे लाईट नाही का? महिना झाला तो. महिना झाला. हां, आणून बसवलाच नाही. ओढा ठगून पैसा घेऊन जाय. एकदा 4000 हारीत मी भरलं, एकदा 2000 भरलं, एकदा 500 रुपये भरलं, एकदा अजून 2000 रुपये भरलं. तर तिचं मला त्याने कडक दिलं 250 रुपये दिलं.